2 महिने आधी शहा अँड अँकर विद्यालयाचे काही विद्यार्थी आणि पालक माझ्याकडे आले होते. त्यांचे 2 महत्त्वाचे विषय होते प्रामुख्याने. एक म्हणजे कॅप राऊंडमध्ये होऊनसुद्धा त्यांची जी फी वाढ झाली होती अचानक, कास्टमध्ये जरी असले लोक तरी त्यांची अचानक फी वाढ करण्यात आली होती. त्यांचं मत होतं की GR काहीतरी आम्हाला आधी दाखवला नव्हता आणि नंतर आणला होता. आणि एक दुसरा त्यांचा विषय होता की फी नाही भरली तर परीक्षेला बसू देणार नाही म्हणून. तर 2 विषयांपैकी एक विषय जो परीक्षेला बसायचा होता तो त्या मुलांना परीक्षेला बसायला त्यांना मिळालेला आहे. मात्र हा जो फी वाढीचा विषय आहे त्या विषयामध्ये सर्व पालकांना आणि आम्ही जाऊन आत विनंती केली, तर ती विनंती आत्ता मान्य झालेली आहे. त्यात त्यांनी असं सांगितलं आहे की ज्या मुलांना फी वाढ होणार आहे ती ह्या वर्षी त्यांना केली जाणार नाही. शासनाकडे कॉलेज पत्रव्यवहार करणार आहे आणि शासनाकडे ही फी वाढ होऊ नये म्हणून ते मागणी करणार आहे. त्याचबरोबर काही पालकांसह आम्ही जे मंत्री महोदय आहेत चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे आम्ही भेट घ्यायला जाणार आहोत आणि त्यांनाही विनंती करणार आहोत की कृपया ही मुलं जी आहेत त्यांना आत्ता शिक्षणाची गरज आहे, हे आपल्या देशाचं भवितव्य आहे. तुम्ही असं अचानक GR काढून फी वाढ करून त्यांचं भवितव्य खराब करू नका, एवढीच विनंती करणार आहोत. आत्ता मात्र कॉलेजने आम्हाला कॉपरेट केलेलं आहे. 8 दिवसांनी आम्हाला परत वेळ दिलेली आहे. याचबरोबर एक मुलगी आहे, एक मिनटं ताई, यांचे काही 1 वर्ष आधी यांनी कॉलेज सोडलेलं आहे काही वेगळ्या परिस्थितीमुळे. मात्र त्यांना कॉलेज डॉक्युमेंटेशन परत देत नाही आहे काही होऊनसुद्धा. ही आम्ही आता विनंती केली कॉलेजकडे, प्लीज असा कोणालाही त्रास देऊ नका, नाहीतर आम्ही आंदोलनाचा इशारा नक्की करू. यांना लवकरात लवकर त्यांची डॉक्युमेंट परत द्या, कारण यांनाही यांच्या दुसऱ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे.